हेमाडपंथी मंदिराची दोन वैशिष्ट्ये आपल्याला या चांगावटेश्वर मंदिरात दिसू शकतात। याच्या बांधकामामध्ये बघा, इथे जी त्याची भिंत असते ही फक्त दगडावर दगड ठेवून तयार केलेली असते, त्यामध्ये कोणतेही मटेरियल वापरलेलं नसतं। याच्यामध्ये इंटरलॉक केलेलं असतं, दगडांचे आकार असतील किंवा अशा पद्धतीचे काही सळ्या लावून हे इंटरलॉक केलेले असतात। त्याच्यामध्ये सिमेंट किंवा चुना असा कोणताही भाग नसतो। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा वर हा निमुळता होणारा भाग निमुळता होत जातो आणि शिवाय त्याच्यामध्ये असे चांदणीच्या आकाराचे वेगवेगळे कोन असणारे हे कोन छोटे छोटे होत जाऊन असा हा कळसापर्यंत जातो। अशी दोन वैशिष्ट्ये आपल्याला इथे या चांगावटेश्वर मंदिरात दिसू शकतात। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे स्तंभ असतात हे आतमध्ये खाली पायाकडे चौकोनी असतात आणि वर मग त्याला मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिलेले असतात। अष्टकोनी असतात, षटकोनी असतात, गोल असतील, ज्याप्रमाणे त्यांची क्रिएटिव्हिटी असेल त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे आकार दिलेले असतात आणि याच्यावर अतिशय बारीक बांधकाम केलेलं असतं, बारीक नक्षीकाम केलेलं असतं। कोणताही कंटाळा न करता आपली पूर्ण सृजनशीलता वापरून असे स्तंभ तयार केलेले असतात। हेमाडपंथीचं पुढचं वैशिष्ट्य असतं, इथे सभामंडप असतो आणि या सभामंडपाच्या आत गाभारा असतो आणि या सर्व ठिकाणी हा जो कठीण बेसॉल्ट खडक आहे त्याच्यापासून तयार केलेले हे बांधकाम, अशी ही हेमाडपंथी मंदिराची वैशिष्ट्ये आपल्याला या चांगावटेश्वर मंदिरात दिसून येते।